शिर्डीतील आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त समस्त आंबेडकर नगर मित्रमंडळाच्या वतीने भीमगीतांचे भव्य आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय ग्रामस्थ आणि सर्व स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावत भीमगीतांचा आनंद घेतलाय। प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत पुष्प अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय। मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबाबत भावना व्यक्त करत बाबासाहेबांना वंदन केलंय आणि समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी जयंती उत्सवाचे अध्यक्ष अनिल आढाव, उपाध्यक्ष गुड्डू शेख, खजिनदार सुनील गोतीस, रमजान बेग, गणेश आढाव आदींसह मार्गदर्शक ज्ञानेश्वर हातांगळे, वाल्मिक गोतीस, रमेश सोनवणे, राजू बागुल, बाळू बागुल, दीपक गायकवाड, सागर भालेराव, हुरुण शेख, हाबीब शेख, शेख चांद शेख, टेलर, रवींद्र गायकवाड, राजू पठारे, रावसाहेब पठारे, अशोक त्रिभुवन आदींसह समस्त आंबेडकर नगर ग्रामस्थ उपस्थित होते। खऱ्या अर्थाने जे बाबासाहेबांनी आपल्या कार्यात दाखवून दिले, आपल्या संविधानामध्ये लिखित केलं आणि श्री साईबाबा यांच्या ज्या माध्यमातून सबका मालिक एक जो संदेश आहे, त्या संदेशाच्या माध्यमातून जणू काही त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने हे सर्व धर्मचे लोक, मग त्याच्यात मराठा असेल, मांगाळ, चंबार, कोळी, भिल, वडरी, जे समाजाचे लोक आहेत ते इथे जमा झालेले होते। आणि नुसते जमा झालेलेच नाही तर महिनाभरात त्यांनी ऊन ताण काही बघितलं नाही। वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन असेल, ती जबाबदारी असेल, त्यांनी ती जबाबदारी पार पाडली। आजच्या परिस्थिती चटईपासून ते झेंडे लावण्यापर्यंत सर्व या 17-18 जे वय आहे त्या युवकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली। जे 40-50 वर्षाचे जे सिनियर लोक आहे त्यांनी कोणता प्रमुख पाहुणा आलेला आहे, त्याला कुठं बसवायचं, काय नियोजन करायचं हे बघितलं आहे। म्हणजे जणू काही 3 जन्माच्या ज्या गाठी असतात त्या गाठी आम्हाला या कार्यक्रमात दिसल्या। या कार्यक्रमाने अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। त्यामध्ये गोपीनाथ गोंदकर असेल, शिवाजी गोंदकर असेल, रवी गोंदकर असेल, सचिन चौगुले असेल, नचिकेत वरपे असेल, पप्पूजी बनसोडे असेल, नाना त्रिभुवन असेल, त्याच्यानंतर पप्पू शेजवळ असेल, सचिन शेजवळ असेल, स्वतः मी असेल। तर हे कार्यक्रमाला आमचं नियोजन ठरलं होतं की नुसती भेट देऊन जायचं, परंतु जो माहोल बघितला आणि त्या माहोलामधून आम्हाला जाऊशीच वाटलं नाही, म्हणून आम्ही इथंच बसलो आणि शेवट करून चाललो आहे। त्यात खऱ्या अर्थाने तुमचेही आभार मानायचे आहे, जे पत्रकार आहे त्यांचेही खरोखर मनापासून आभार मानले पाहिजे का ते सुरुवातीपासून तर आता या शेवटपर्यंत त्यांची वेळ, जे बहुमूल्य वेळ आहे, कारण 2 कार्यक्रम पण त्यांना होते, तुम्हाला होते, ते कार्यक्रम सोडून तुम्ही ह्या जे बाबासाहेबांचे विचार आहे, जे बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने 133व्या जयंतीला जे आदरांजली आहे, जो आदर केला पाहिजे, त्या माध्यमातून तुम्ही थांबले, तुम्ही सहभागी झाले, तुमचे आभार मानतो। व या पुढील काळात शिर्डी सारख्या ठिकाणी हे फार महत्त्वाचे आहे की सर्व धर्मचे लोकांनी एकत्र येऊन विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या पाहिजे। आता प्रत्येक गावात एक केमिकल लोचा असतात, ते केमिकल लोचांचा विचार करायचा नसतो, तर इतर सर्वांनी मिळून हे महापुरुषांचे विचार या मुलांमध्ये, म्हणजे जसं वाल्मिक भाऊंनी सांगितलं की डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यात घेतलं पाहिजे, तसंच मला असं वाटतं की जे युवक आहे, जे व्हॉट्सअप, फेसबुकला जे इतर गोष्टी बघतात, तर त्याऐवजी बाबासाहेबांचे संविधान, बाबासाहेबांचे स्टेटस, महापुरुषाचे स्टेटस असे बघून त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजे। कारण ते विचार एकदा आपल्या डोक्यात आले आणि ते जर पेनाच्या माध्यमातून जर पानावर उतरले तर जगातली कोणची ताकद अशी नाही की ते आपल्याला रोखू शकते। त्याच्यामुळं विविध पद्धतीने जे समाज बांधव एकत्र झालेले आहे त्यांनी मनसोक्त जयंतीचा आनंद लुटला, अगदी वयस्कर महिलांनी नाचण्याचा आनंद लुटला। म्हणजे याचा अर्थ जे प्रेरणा स्रोत आहे, जे बाबासाहेबांच्या गाण्यात जे पॉवर आहे, तो पॉवर आम्हाला दिसला। कारण म्हाताऱ्या माणसाला उठलं तरी पाय दुखतो, परंतु ते जोमाने नाचत होते। याचा अर्थ आपण जर बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले, महापुरुषाचे विचार डोक्यात घेतले, तर किती एनर्जी आपल्यात येईल युवकामध्ये, अशी त्यांना विनंती करतो। आणि भविष्य काळात असेच कार्यक्रम प्रत्येक वार्डमध्ये व्हावे अशी सर्व जे नागरिक आहे, सर्व प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना मी एक विनंती करतो। खऱ्या अर्थाने
आंबेडकर नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, भीमनगर असेल, इथे जे लोक राहतात ते विविध जाती धर्माचे वेगवेगळ्या प्रांताचे लोक राहतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून जर ते एवढा मोठा भाईचारा आहे की जसं एकमेकाच्या घरातलीच व्यक्ती म्हणून सर्व या झोपडपट्टीचे लोक असेल, जे रहिवासी लोक आहेत ते राहतात. त्याच्यामुळे एखादा कार्यक्रम घ्यायचा तर घरच्यांसारखा एक मनमिलावपणाने कार्यक्रम घेत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे प्रतीक दिसतंय ते दोन माध्यमाच्या द्वारे दिसतंय. एक तर साईबाबा सबका मालिक एक, आणि दुसरं म्हणजे जो भाईचारा, जो खऱ्या अर्थाने गोरगरीब एकमेकाच्या ताटात बसून खातो, जो निवाला खातो, त्या निवाल्याचे पाईक हे सगळं दिसत आहे. आता आम्ही ठरवलेलं आहे की कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे बहुजनांची ताकद ही अजिबात तुटणार नाही. भविष्यात ही ताकद अधिक जुडल्या जाईल, एकजुटीने जुडल्या जाईल आणि या ताकदीचा उपयोग या सर्वसामान्य गोरगरिबांच्या चांगल्या गोष्टीसाठी, व्यवसायासाठी, या युवकांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग नक्कीच होईल असे मला वाटतं. आज बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंतीनिमित्त इथे जे कार्यक्रम आले त्यांच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि शिर्डीमध्ये सर्व धर्म समभाव हा जो जयंतीचा कार्यक्रम आहे आणि चांगल्या उत्साहात पार पडला, त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सर्व समाजांचे जेवढे बी आहे इथं जेवढे मान्यवर आलेले त्यांचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. काय फिलिंग येत होती, कारण इथं विविध पद्धतीचे गाणे गायले. भीमगीताचा कार्यक्रम प्रमुख होता, मात्र सर्वधर्मीय नागरिक असल्यामुळं कव्वाली झाली, अण्णाभाऊंचं गाणं झालं, इतरही गाणे झाले. एक वेगळा आनंद असेल, कारण आपणही नाचले, गाण्याचा आनंद घेतो. हो, इथे मुस्लिम धर्माचे बी गाणे गायले आणि आमचे मातंग धर्माचे बी गाणे गायले आणि अण्णाभाऊ साठेंचे बी गाणे गायले आणि आंबेडकरांचे बी गाणे गायले. तर याच्यामध्ये सगळ्यांनी चांगलं खुलून डान्स केला, नाचले आणि यामध्ये सर्व धर्म समभाव हा दिसून आला. आणि असेच कार्यक्रम पुढे राबत राहो ही भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करतो. जय भीम, जय भीम. आंबेडकर नगरमध्ये आलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचे आंबेडकर नगरवासियांतर्फे स्वागत व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मी आंबेडकर नगरवासियांतर्फे करत आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणे, शिर्डी.